जगात एकच गोष्ट आहे न मरण्याचं कारण. मरणारी लोक नेमडी किंवा भेकाण नसतात. मरणारी लोक एकाच कारणामुळे आत्महत्या करतात. तेव्हा ज्यांना त्या वाटलं यार या जगात आपलं कोणी नाही, त्या दिवशी तू मरतो. आपलं काम काय आहे? त्या जगात आपला एक मित्र पाहिजे. आणि मित्रांनाही विनंती आहे, कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा स्टेटस ठेवण्यापेक्षा, कारण तुम्ही तो गेल्यावर त्याला माहित नाही तुम्ही रडलेत, तुम्ही कोणतं दुःख सहन केले, तुम्ही त्याच्या किती आठवणी काढल्यात. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है खोने वाला कौन है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. संध्याकाळी 8ला अभ्यासाला बसायचं, 4 पर्यंत पुस्तक हातात ठेवायचं, 4ला झोपायचं, 12ला उठायचं, जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं. लोकांना वाटलं तर कावीळ झाला असेल, पण त्या 9 महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या, मी DRCTचा निकाल माझ्यातून गेला, मी फॉरेस्ट मध्ये लागलो, मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा. 1 जुलै तारीख आली, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो है ना. भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो, ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या. तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं, आपले दिवस वाईट येतील चांगले येतील, पण मला जे आवडतं ते मला करायचे. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण का प्रगती याला नातेवाईक आहे. एकदा तुमचा कार्यक्रम अधोगती वळला, तुम्हाला कोणी ओळखणार नाही. इथं बसलेल्या पालकांना देखील विनंती, आपलं होतंय काय माहिती का, प्रबोधन करतो आपण, ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी जैसे ते. आणि आपलं काम आहे, बाप या नात्याने घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर रात्रीचे 8 वाजले, पोरीला म्हणायचं ताई तो मोबाईल दाखव. आपल्या पोरीनं हसत हसत मोबाईल दिला. काकोटी कन्या पुत्र होतील सात्विक, सर्व काही आपलं साध्य झालं. पण आपल्या पोरीनं आपल्याकडे मोबाईल देताना तिला ताण आला, कार्यक्रम बिघडला. मग हरिपाठ ऐक, कीर्तन ऐक, शिवलालताई ऐक, त्याच्यानंतर वसंतदादा ऐक, आता मी येऊन बोंबलू दे, काही फरक पडत नाही. पहिलं बाप या नात्यानं आपली पहिली भूमिका, घरी गेल्यावर ताईला म्हणायचं ताई मोबाईल दाखव. का? अरे तिनं निसंकोचपणे प्रत्येक वेदना, प्रत्येक साधना आपल्या बापासोबत व्यक्त केल्या पाहिजेत. आणि ते जर केलं तर काहीतरी खरं आहे. गरिबीतून पुढे जाताना, गरिबीतून पुढे आल्यावर, गरिबीवर भाषण देताना गरिबाचा कार्यक्रम ठोकायचा नाही. नाहीतर काही लोक नुसते डायलॉग मारतात, बोलणं एकीकड आणि वागणं एकीकड. म्हणून ज्या गरिबीतून आपण पुढे गेलो त्या गरिबीची व्यथा आपल्याला लक्षात घ्यायची. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गरिबीचं भांडवल पण बनवायचं नाही. तू काहीच खरं नाही ना, तुला धतुरा कोणी मदत करणार? आज तो काहीच खरं नाहीये. तुला शिकण्याची इच्छा आहे, सर्व काही तुझ्यात क्वालिटी आहे, तुला कोणी साथ देणार नाही. एकदा तू सक्सेस होय, लाख लोक तुझे नातेवाईक सांगणार हे आमचा नातेवाईक आहे. म्हणजे जगात सर्वांना सुख आहे, आपल्याला सुख आहे, आपल्याला काही वाटत नाही. पण असं कळालं जग सुखात आहे आणि मी एकटाच दुखात आहे, मग आपल्याला टेन्शन आले. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले होते, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरण तिन्ही लोक. आता वांदे वेगळे झाले, आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. आणि म्हणताय समाज बदलायचा आहे. मी DRCTचा निकाल माझ्यातून गेला, मी फॉरेस्ट मध्ये लागलो, मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा. 1 जुलै तारीख आली, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो है ना. भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो, ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या. तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं, आपले दिवस वाईट येतील चांगले येतील, पण मला जे आवडतं ते मला करायचे. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचा विषय 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो. कुठंतरी मागं आपली माय बसलेली आहे बा, कुठंतरी एखाद्या खुर्चीवर आपला बाप बसलेला असेल, कुठंतरी आपली माय बसलेली आहे, कुठंतरी आपला बाप बसलेला आहे. इथं बसलेल्या तमाम भगिनींना, बहिणींना, भावांना एक विनंती आहे, हे 5 फुटाचं अंतर आहे. इथं ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, उत्तुंग हे संपादन केलं, त्या लोकांचा इथं सत्कार झाला. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपली माय कुठतरी मागं बसलेली आहे, आपला बाप कुठतरी खाली खुर्चीवर बसलेला आहे. त्या पॅन्टवर एक चपरासी तुमच्या बापाच्या छातीला हात लावतो आणि थांबवतो. तुमच्या बापाला थांबवण्याचं एकमेव कारण आहे तुमच्या बापाची गरिबी, तुमच्या बापाच्या अंगात असणारे कपडे. तुमच्या बापाला थांबवतो आणि सांगतो, तहसीलदार साहेब बिझी आहेत, तहसीलदार साहेब मीटिंग मध्ये आहे, तुम्हाला सध्या भेटता येणार नाही.
तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या बापाच्या बाजूला उभे असाल, तेव्हा पांढरा शर्ट घालणारा एखादा पंचायत समिती सदस्य असेल आणि भाषा बिषा बोलली नाही, जे पटतंय त्या भाषेमध्ये बोललो. महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्याला डोक्यावर घेतलं. आपल्याला मोठं करण्याचं श्रेय त्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या पोराच आहे, ज्याच्यामुळे मी मोठा झालो. ते मला मान्यच करावं लागेल. का MPSCचे पोरं, त्यानंतर आमचे DEDचे पोरं याच्यात ॲटिट्यूड असते, मी काय याला भाव देऊ. पण आमच्या पोलीस भरतीच्या पोरांचं कसं आहे माहितीये का, गोरगरिबाचं लेकरू आहे. बापाकडे 20 एकर शेती आहे, आपल्या बापाकडे 10 एकर शेती आहे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपण पंढरपूरमध्ये राहतात, एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे 10वी 12वीचं पोरगं एक दिवस सोबत न्यायचं. इथं पालकांना आवर्जून विनंती आहे, ही तुमची मुलगी 10वी आणि 12वीला आहे, मुलगा तुमचा 10वी आणि 12वीला आहे. विनंती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं. का त्याला एकदा कळू द्या, माझ्या बापाला दुकानाचा मालक कसा बोलतो. आणि परिस्थिती आपली वाईट आहे तेव्हा हतबल व्हायचं नाही आणि आपला स्वाभिमान कोणासमोरच विकायचा नाही. परिस्थिती आपली हतबल आहे ना, आपल्याकडे क्लासची फीस देता येत नाही, कुठं काम करायचं शिकायचं, कारण जगात कोणी पुन्हा डायलॉग मारू नये. याला मोठं करण्यात मावा हात आहे, याला मोठं करण्यात मावा हात आहे. मी आमच्या इथं ऑडिट नगरला माझी रूम होती, तिथून मी सुपर मार्केटला 6 ते 7 किलोमीटर पैदल जात होतो. मी कोणाला कधी हात दाखवला नाही, मला गाडी येऊ दे काही येऊ दे काही इशे नाही. दिवस बदलले, मी आज इथं बाहेर उभा राहते, 10 लाख लोक म्हणतील मला मी तुला सोडून येतो परभणीला. त्या काळासोबत तुम्हाला बदलताच आलं पाहिजे. बदलत्या काळाची पावलं आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्याला काय करायचं हे समजलं पाहिजे. आपल्यात कोणता कलागुण आहे त्यावर काय करायचं, फोकस करायचं. आपल्या बाजूचं पोलीस भरतीच्या उड्या मारते म्हणून आपण तेच मारायचं नाही. आपल्याला उद्योगाची लकब आहे, आपल्याला छान बोलता येतंय, मार्केटिंग क्षेत्रात उतरा, काही करा, पण बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. लोकांच्या भाषणानं परिवर्तन होणार नाही. आपल्या केवळ दैविक गप्पा हल्ल्यानं, काल का प्रबोधनानं, व्याख्यानानं यानं महाराष्ट्र सुधारणार नाही, भारत सुधारणार नाही. तर पहिल्यांदा आपलं या देशासाठी काही देणं लागतंय, गोरगरिबांसाठी काही लेणं लागतंय. हे आपल्या मनात आलं तर काहीतरी परिवर्तन होईल. कारण सृष्टी को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टी को बदलो, क्योंकि बदलती दृष्टी ही बदलती सृष्टी आहे मेरे दोस्तों. सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणारच्या दृष्टीत आहे. जगाला सुंदर पाहण्यासाठी पहिल्यांदा तुमची नजर सुंदर पाहिजे आणि ती नजर सुंदर असेल तर जग तुम्हाला सुंदर दिसणार आहे. एवढी 25च्या पुढे तुला घरचे ठेवत नाहीत. कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो. तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो, इथले पाहुणे लय कार्यक्रम छान आहे, उरकायचं का. युट्यूबला 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला IPLचा. 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला कॉल आला आणि सांगितलं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ मी पाहिला. माझ्या बायकोला मी डायलॉग मारला, बा आपले दिवस बदलले. बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर पडलं वाटते, याचे स्क्रू बिरू ढिले झाले असतील, क्लास बिलास बंद पडलाय. मी बायकोला म्हणलं की आपले दिवस बदलले, ताण घेऊ नको, आता काही दिवसांनी लोक आपली अपॉइंटमेंट घेतील. माझ्या बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर पडले, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं फक्त मला एवढं कळालं, सला लोकल काय लागते. फक्त त्याचा अभ्यास केला मी. महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, 10वी 12वी मध्ये तुम्हाला काही 95% मार्क पडले असतील, काही 98% असतील. त्याच्यात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे, ते 2% काऊन कमी झाले. माय हे 45%वर पास झाले आणि बाप हे 40%वर, ते बी बंबाट कॉफ्या करून. आणि लेकराकडून अपेक्षा आहे 99%ची. त्याच्या 99%त आम्ही इथं जे व्यासपीठावर बसलोत का, हे तिघं पास झालोत. मग त्याला विनाकामी ताण देऊ नका सध्या. म्हणजे ज्याला 60% मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये, आणि ज्याला 99% मार्क 12वी 10वीला पडले त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये. आणि राहिली गोष्ट, अनेक पोरं डायलॉग म्हणतात की मी गरीब आहे, मग असे प्रॉब्लेम आहे. गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात, पहिले नाही. इथं एखादं पोरगं सांगायला लागलं ना की माझी अडचण अशी आहे, मला शिकायचं आहे, अनेक अडचणी आहे, कोणी ऐकणार नाही. तेच पोरगं सक्सेस झालं का, विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील, मी करेल सर्व करेल. म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आहेत, अधोगतीला नाही.
म्हणून कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही.